आषाढी एकादशीला उपवास सोडण्याकरता घरोघरी केले जाणारे हे हिरव्या मुगाचं कडण तुम्ही कधी ट्राय केलंय का? नसेल केलं तर आता जरूर करून बघा. पौष्टिक आणि पचायलाही तितकीच हलकी. रेसिपी एकदम सोपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि सगळ्यात आधी आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी हिरव्या मुगाचं कडण करण्यासाठी हिरवे मूग चांगले शिजवून घेतलेत. ओव्हर कुक केलेत बघू शकता. थोडेसे हातात घेऊन कुस्करले की पटकन त्याचा चुरा होतोय. तर बरोबर पाऊण कप असे हे हिरवे मूग आहेत शिजवलेले. तर पाऊण कप शिजवलेल्या मुगासाठी मी इथे पाव कप बारीक चिरलेला गुळ घेतलाय. गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जसं गोड हवंय त्यानुसार थोडंसं मागे पुढे करू शकता, थोडंसं कमी जास्त करू शकता. आता इथं मी ओलं खोबरं असं चिरून घेतलेलं आहे, मिक्सरला फिरवून घेणार आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून एकदम स्मूथ पेस्ट करून घेणार आहे. म्हणजे एक प्रकारे नारळाचं दूध आणि किस एकत्रच असणार आहे. सगळा तो खिरीमध्ये घालणार आहे आणि यामुळे काय होईल, खिरीला टेक्स्चर एक चांगलं येतं आणि खीर चवीला सुद्धा छान येते. आता ही स्टेप कम्प्लिटली ऑप्शनल आहे. तुम्ही सरळ ओला नारळ किसून तसाच खिरीमध्ये घातला ना तरीही चालेल. खीर तशीही छानच होते. खीर करायला घेऊयात. एका पॅन मध्ये चमचाभर तूप घेतलंय आणि तूप सगळं मेल्ट झाले ना की यामध्ये ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे. तर थोडेसे 4-5 काजू आणि 4-5 बदाम मी भाजून घेते. बदाम इथे अख्खे आहेत. भाजून झाले की मी ते कट करून घेणार आहे. ड्रायफ्रुट्स आता चांगले भाजून झालेत, काढून घेऊयात. आता जे काही उरलेले तूप आहे त्यामध्येच मुगाचं, आपण जे शिजवलेले मूग आहेत ते घालायचंय. गॅस एकदम कमी करायचा, कारण तूपही तापलंय आणि आपला पॅनही एकदम तापलाय. त्यामुळे मूग हे चिकट असतात, पटकन ते तव्याला किंवा भांड्याला चिटकून ते करपू शकतात. त्यामुळे एकदम कमी गॅस करून हे शिजवलेले मूग यामध्ये घालायचे आणि फक्त 1 मिनिटभर यामध्ये परतवून घ्यायचे. तुपामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात. फक्त मिनिटभरच हे चांगले परतवून घेतले, मिक्स करून घेतले की यामध्ये घालूया गुळ. गुळ यामध्ये आता सगळा विरघळून घ्यायचा. गुळ मी एकदम बारीक चिरून घेतला होता, त्यामुळे पटकन विरघळला गेलाय. बऱ्यापैकी गुळ विरघळलाय आणि जे काही गुळाचे मोठे खडे आहेत ना तेवढेच राहिलेत. आता यामध्ये घालूया जे आपण ओला नारळ मिक्सरला फिरवून घेतला होता ते. आता त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी घेतलंय. ते पाणी सुद्धा यामध्ये मी घालते, म्हणजे आपल्या मुगाच्या खिरीची कन्सिस्टन्सी ही ऍडजस्ट होईल. हे सगळं चांगलं मिक्स करूया आणि हे चांगलं उकळवून घ्यायचंय. आता बघा हे एकदम पातळ आहे, पण जसं जसं हे उकळेल ना तसं हे पाणी आटेल आणि आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी त्या कन्सिस्टन्सीला गॅस हा बंद करायचा. अधेमध्ये हे चांगलं हलवून घ्यायचं. जे बाजूला लागतंय भांड्याला ते काढून घ्यायचं सगळं. आता याची कन्सिस्टन्सी बघा, थोडीशी पातळ आहे. यापेक्षा थोडीशी दाटसर हे करायचंय, त्यामुळे तसं उकळवून घेऊया. आता मुगाचं कडण बघा एकदम व्यवस्थित उकळतंय. यामध्ये जायफळ किसून घेऊया. जायफळासोबतच तुम्हाला जर वेलची पावडर घालायची असेल तर घालू शकता. मी इथे फक्त जायफळच वापरते आहे. किसलेलं जायफळ एकदा चांगलं मिक्स करून घेऊयात. हे कडण उकळते त्यामुळे ते सगळं बाजूला पडलंय. सगळ्यात शेवटी घालूया ड्रायफ्रुट्स. आता हे मुगाचं कडण किंवा मुगाची खीर फक्त 2 मिनिटं आपल्याला उकळवून घ्यायचे.
अगदी जास्त पाणी घालू नका, नाही तर ते खूप पाणी पाणी होईल, पातळ अशी खीर होईल ही. एकदम पण असं पातळ करू नका, मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. चांगलं 2 मिनिटं उकळवून घेतलं की आपलं मुगाचं कडण हे तयार. तर बघू शकता एकदम पटकन झटपट असं मुगाचं कडण तयार आहे. एकदम हेल्दी रेसिपी आहे, पचायला सुद्धा तितकीच हलकी आहे. जरूर ही रेसिपी करून बघा आणि कशी होते ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडत असतील तर आपल्या मील्स बाय सुकेशनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओजना लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.